दुपारची वेळ आहे आणि आता आंदोलकांच्या जेवणाची देखील व्यवस्था मराठा बांधवांच्या वतीने झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबईत जे गावाकडून येणारे कर्मचारी वर्ग आहे जो मुंबईमध्ये आता स्थिर स्थावर झाला आहे त्यांच्या वतीनं ही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। हजारो चपात्या या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत। लोणचं आणि चपात्या या ठिकाणी देण्यात येतात। आपण पाहतोय या चपात्या या ठिकाणी देण्याचं कारण आहे, गरम चपात्या या ठिकाणी दिल्या जात आहेत। अतिशय उत्कृष्ट पद्धतीची ही चपाती आहे आणि लोणचं या ठिकाणी दिलं जातं। चपात्या आणि लोणच्याचं जेवण या आंदोलकांसाठी करण्यात आलेलं आहे। गावाकडून आलेले सर्व जे आंदोलक आहेत त्यांची व्यवस्था व्हावी यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपण आंदोलकांशी या ठिकाणी नियोजन करणारी मंडळी त्यांच्याशी बोलणार आहोत। कुठून या सर्व चपात्या आणलेल्या आहेत, कशा पद्धतीची व्यवस्था केली? आम्ही सगळ्या घरून चपात्या आणलेल्या आहेत। आम्ही समाजसेवक आहेत, मराठा समाजसेवक। आपला मराठा बांधव कुणी उपाशी झोपता कामा नाही। ही सगळ्या आम्ही प्रत्येकाच्या घरातनं 50-50 चपाती प्रत्येकी कल्याणहून आणलेली आम्ही। एकही मराठा बांधव जोपर्यंत मुंबईत आहे तोपर्यंत कुणी उपाशी झोपणार नाही। आम्ही पुरेपूर काळजी घेतलेली आहे। किती चपात्या आणल्यात? आम्ही आता इथं 5000 आणलेले आहेत, आणखी 5000 चपाती मागून येते आणि जेवणाची आहे तिकडे पाणी चहाची पूर्ण सोय केलेली आहे आम्ही। चपाती सोबत काय आहे जेवायला? चपाती सोबत आता मिरचीचा ठेचा आहे आणि लोणचं आहे। आपण पाहतोय मिरचीचा ठेचा, लोणचं यासोबत चपात्या, साधारणपणे 5000 चपात्या या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत आणि या आंदोलकांना या ठिकाणी ही जेवणाची व्यवस्था मुंबईतल्या मराठा कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे। कल्याणवरून या 5000 चपात्या आलेल्या आहेत। भली मोठी रांग जी आहे ती या ठिकाणी लागल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ही व्यवस्था सर्व मुंबईतल्या लोकांच्या वतीने करण्यात येते। त्यांचं असं म्हणणं आहे कोणत्याही प्रकारची गैरसोय जी आहे ती आंदोलकांची व्हायला नको। किती दिवस झाले मुंबईत आलाय? 3 दिवस। काय परिस्थिती आहे? काय सर, पाण्याची झोपण्याची व्यवस्था नाही, लाईनमध्ये पाणी नाही पिण्यासाठी पुढे अडचणी। कुठं झोपला रात्री? रोडवर झोपले, चिखलामध्ये। गाव कुठलं? इसापूर हिंगोली। तुम्ही? आम्ही हिंगोली। हिंगोली। हो। काय परिस्थिती? काय पाणी बंद केलंय, हॉटेल बंद केलंय, सगळं बंद करून टाकलंय। हॉटेल जेवण बंद केलं। आता आमच्या खेड्यावाल्या माणसाला आणले तर जेवण द्यायला केले, सगळं बंद केलंय। कशा पद्धतीची व्यवस्था केली ताई? आता जेवणाची वगैरे आम्ही व्यवस्था केलेली आहे। चहा आहे, नाश्ता आहे आणि बिस्किट पण आहे। आता दुपारचा वेळ झालेला, आम्ही जेवण वगैरे ठेचा भाकरी वगैरे जे आमच्याकडून होईल सहकार्य तेवढं आमच्या मराठा बांधवांना आम्ही करणार आहोत। कुठून आणलं आणि किती आणलं? आता आम्ही इथून मुंबईमधनंच लालबागमध्ये राहते मी आणि तिथून आम्ही आता 50 किलोचा ठेचा आणलेला आहे आणि भाकऱ्या आणि चपात्या आणलेल्या आहेत। तर प्रत्येकाला मिळेल असं म्हणून लाईन वगैरे आम्ही केलेली आहे। जेवढं होईल तेवढं आम्ही मराठ्यांसाठी करू आणि जोपर्यंत मराठा इथपर्यंत आहेत इथे मुंबईमध्ये तोपर्यंत आमची जिम्मेदारी आम्ही करणार, त्यांच्यासाठी मरेपर्यंत करणार। घराघरातून आणलं? घराघरात ना आम्ही सगळ्यांनी कॉन्ट्रीब्युशन करून जे नोकरदार वर्ग आहे, सर्वसामान्य खेडेगावातून आलेला जो सामान्य वर्ग आहे त्या वर्गांनी सगळ्यांनी वर्गणी जमा करून आपल्या मराठा बांधवांना सगळ्यांची जेवणाची, चहाची, नाश्त्याची सगळी सोय केलेली आहे आणि जोपर्यंत मराठा समाज इथे असेल तोपर्यंत आम्ही ही सेवा शेवटपर्यंत करणार आहोत। हे आपले सगळे कर्मचारी, आपल्या मराठवाड्यातले जेवढे कर्मचारी आहेत त्या बांधवांनी सगळ्यांनी, विदर्भातल्या वगैरे सर्व आपल्या कर्मचाऱ्यांनी हे जमा करून हे जेवणाचं नियोजन केलेलं आहे आणि जोपर्यंत आपले बांधव आहेत तोपर्यंत आम्ही अशीच ही सेवा ठेवणार आहेत। आपण पाहतोय या ठिकाणी ठेचा आणि चपाती आणलेली आहे। लालबागमधल्या सर्व मंडळींना ही व्यवस्था केलेली आहे। गरम गरम चपात्या, ठेचा, लोणचं अशा पद्धतीची ही व्यवस्था आहे या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला पाहिजे। शिफ्ट पूर्ण करून प्रत्येक जण आम्ही आमच्या शिफ्ट 8 तासाची पूर्ण नोकरी करून आम्ही आमच्या ड्युटीला कर्तव्यावरती जातो। तिकडून आल्यावर घरी आंघोळ करून डायरेक्ट आम्ही इथे सेवेसाठी येतो मराठ्यांच्या। आपल्या महानगरपालिकेचं BMSF मराठा महामंडळ त्या संघाने आणि आमच्या आदिवासी वर्गांनी सगळ्यांनी मिळून हे नियोजन केलेलं आहे। आपण पाहतोय अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। 5000 चपात्या आहे, लोणचं आहे आणि या सर्व येणाऱ्या आंदोलकांची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी कल्याण आणि लालबाग परिसरातल्या मराठा बांधवांनी केली। कॅमेरामन मनोज दांडे, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।